त्याची जमीन जुमला प्रत्यक्ष माझ्या नावावर करून घेत होतो, परंतु आता मात्र त्यांनी बंद केलेलं आहे. मी व्याजाला पैसा देत नाहीये. माझी गरीबाची दया करा. तुम्हाला काय वाटत तर मी ठेवी माझ्या शेतीत परत काही काम करीन. नंतर झालं सावकार द्या मला काहीतरी कर्ज द्या माझ्या मुलीचं लग्न. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आपल्या चरणापर्यंत चालत आलेली आहे. विठोबा तू आलास, तुझ्या मुलीचं लग्न आहे, काही हरकत नाहीये. परंतु विठोबा मी मात्र वेदाला पैसा देतो, परंतु फक्त ते दोन अटीवरती देतोय. ती अट तुला मंजूर होणार नाही विठोबा. सावकार अहो हा विठोबा रातून ह्या पांडुरंगाची भक्ती करतो आणि तुमची छोटीशी अट हा विठोबा पूर्ण असं कधी होणार नाही. विठोबा तू बोलत आहे ते सारं काही खरं आहे, परंतु असणाऱ्या नागाई सावकाराची अट फार मोठी आहे आणि ती जर अट तू ऐकली तर तुला मात्र जरी मंजूर नसेल तरी देखील मात्र तुला माझ्या वाड्यातून पैसे घेऊन जावा लागणार आहे. तरच तुला मी अट सांगणार आहे. अहो हे अट आहे तरी कशी? पैसा घेऊनच जायला पाहिजे हे अट आहे तरी कशी? सावकार कोणती अट असेल त्या अटीला उतरायला हा विठोबा तयार आहे. विठोबावरती फारच वाईट वेळ आलेली आहे, काही हरकत नाहीये. जी काही असणारी अट आहे जर सांगितली तर त्याला मान्य झाली तर ठीक. विठोबा तर ऐक, या नागे सावकाराची दोन अटी कुठल्या आहे सांगा भाऊ सावकार सांगा नंतर मला घरी माझी पत्नी वाट बघत असेल. विठोबा तुझ्या मुलीचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी तू माझ्याकडे 10,000ची मागणी केलेली आहे. काय बरोबर आहे? तर ऐक, माझी पहिली अट असेल ज्यावेळेस जर कुणी कुणाच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे घेत असाल तर तिचं लग्न झाल्याच्या नंतर हळदीच्या अंगानं त्या असणाऱ्या मुलीने या नगर सावरच्या वाड्यावरती दुसरी अट, ज्याच्या मुलाच्या लग्नासाठी लागणारे पैसे देत असेल तर त्याच मुलाची असणारी पत्नी लक्ष्मीच्या पावलाने सुखाचा संसार थाटवण्यासाठी येत असते, तर तीच असणारी मुलगी हळदीच्या अंगाला या नागे सावकाराच्या वाड्यावरती राहू देणार तरच मी तुला पैसे देणार. अरे तू विचार केला नाहीये, ज्या वेळेस तुला पैसे पाहिजे होता त्या वेळेस तुला सांगितलं होतं की ही अट मात्र मंजूर होणार नाही आणि तूच माझ्याकडे हट्ट केलास की हट्ट सांग. मी तुला हट्ट सांगितले तुला मात्र आज माझ्या वाड्यातून पैसे घ्यावे लागणार आहे, तसा तुला मी चालू देणार नाहीये.
पाहिजे ही गोष्ट तुझ्या मुलीच्या कानावरती घालवायची नाही. पैसे द्यायचं, लग्नाचं कार्य पार पाडायचं. एकदा का लग्नाचं कार्य पार पाडलं की मुलीला मात्र माझ्या वाड्यावरती तुझ्या हाताने घालवायची आहे. पण तुमचं पैसे तुझ्या जीवाचा हाल करी आणि तुला पैसे देणार नाही तर तुला मात्र जागेवर हलवून देखील देणार नाहीये. तुझ्या मात्र धनाच्या वेगळ्या चोरी करणार. जर तुला मी जिवंत सोडला तर गावामध्ये तू माझ्या नावाचा वाईट नावावर फिरल्याशिवाय राहणार नाहीये. त्याच्या मुलीचं लग्न कधी आहे हे पाहायला सांगतो. लग्न पार पडला की असणारी लक्ष्मी मात्र या नगे चौघांच्या वाड्यावरती ही आनंदाची बातमी असणाऱ्या काशा आणि यशोच्या घरावर घालतो. जर तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर मागच्या आणि द्यायचंय. हो नगे चौघांना पैसे देण्यासाठी तयार आहे. हॅलो ऐका, कैलास सेठ दत्तोबा जाधव अध्यक्ष उत्सव कमिटी आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक आले. मंडळ त्यांच्यावर धन्यवाद. चर्चा करायला लागली गौतम सेठ जाधव अध्यक्ष बोलण्याची पद्धत यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आले. मंडळ त्यांच्यावर धन्यवाद. आणि गोपाळ कारभारी यांच्याकडनं देखील 500 रुपये आले. मंडळ त्यांच्यावर धन्यवाद. संतोष लक्ष्मण जाधव यांच्याकडनं उद्योजक यांच्याकडे 500 रुपयाचे बक्षीस आले. त्यांचे मंडळावर धन्यवाद.
कशा गावचे भावी सरपंच किरण महाराज जाधव, अनिकेत भाऊ जाधव उद्योजक, अनंत भाऊ जाधव उद्योजक, भाऊ रामदास जाधव, संतोष भाऊ मच्छिंद्र जाधव, गणेश भाऊ शंकर जाधव, संदीप अण्णा सोनोने, आदित्य सकाराम जाधव, सर्व उद्योजक, बबन सेठ जाधव, शिवसेना अध्यक्ष मुंबई यांनी 1000 रुपयाचे पारितोषिक दिलेले आहे. मंडळ त्यांचे आभारी आहेत. धन्यवाद. आणि काय पैसे
मी या जगाला काय सांगू आणि त्यांच्या तोंडाने सांगू? हा मुलीचा बाप आहे, मुलीचा आई आहे. त्या आई बापांनी जर असं मुलीला जर सांगितलं, भगवंता अरे तू तरी ठेवून कोणता असा बाप आहे? काय झालं मला हे तरी सांगा. मला काही विचारू नको दादा, मी जातो आणि नदीमध्ये तुला जर सांगितलं तर तुझ्या मुलीची आई आहे, काय करून ते सांगता येणार? हो आता कोर्टात काय मला सांगताय? सरकारने पैसे दिले की नाही मुलीच्या लग्नासाठी? तुम्ही दुःखी रडत आलात. त्याला सरकारने काही करून थांबवता सगळं काही मला हवाली केलं. म्हणजे काय केलं? सरकारने कर्ज देखील दिलं लग्नाकरता. अहो पण काय कसं सांगू? नाही माझी जीभ देखील देते नाही भगवंता. हो दादी मला काही विचारू नको, त्यांना विचारू नको. सरकारने काय जमीन विकली, काय घर विकलं, तर तुम्हाला मारलं? अहो मारलं असतं तर चाललं असतं, एखाद्या इंग्रजांनी ढोक ते ढकललं असतं तर चाललं असतं, मुलीच्या करता मी जीव दिला असता. परंतु हे कृत्य माझ्याच्याने होणार नाही. दादा तुला ऐकायचंय का? ऐक. होय म्हणली मला ऐकायचं. सावकाराचे जा, सावकाराच्या मुलीच्या लग्नाकरता काहीतरी कर्ज बाजार काढा. तुला सांगत होतो आणि तो माझा भगवंत त्या मुलीचं लग्न करणार आहे. मी आज आतून ह्या त्याची सेवा करतो. फुकाट नसती गेली, परंतु त्या सावकाराचं दोन शब्द मला ऐकण्याला माझा जरा ऐक. असं काय सावकार म्हटले? सरकारने 50,000 रुपये कर्ज दिलं मुलीच्या लग्नाकरता. परंतु एका अटीवर दिलेला आहे. सावकार म्हणला कोंडीवा मी जी अट मान्य केली ती मान्य करायला पाहिजे. माझा मला असं वाटतं काय म्हणणार आहे, देऊन देऊन जमीन मागण, काहीतरी कोण काहीतरी एजाचे पैसे मागण, डबल एज मागण. म्हणून मी म्हणलं सावकारजी काय करायचं आहे हा धोंडीवा तुमच्या शब्दाला लाळ पडून देणार. सावकाराने काय केलं माहिती आहे का? तुझ्या मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर असं काय म्हणताय? जना 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 माझी आमची का जना जना ऐक. पण तुझ्या मनाला धीर दे जना. तू माझ्यासारखी घायल होऊ नको जना. जना त्या सावकाराने असं केलं, ज्या टायमाला तुझ्या मुलीचं सावधान होईल आणि ती परतला जाईल ती पहिली रात्र जना माझ्या
सगळं ऐकलं आहात तुमचं. तुम्ही काय बोलत आहात? आता ही मुलगी जसं गुलाबाचं फूल उमलतं तसं ही मुलगी पण आता ह्या वयाच्या तारुण्यात आलेली आहात. परंतु आई, तुम्ही हे का बोलत आहात? आई आई मी तुम्हाला जड झाली का आई? नाही बाबा, माझ्या बाळा जड झाली का बाबा? अगं सोने, हाताचा पाळणा केला, मित्राचा दिवा केला, लहानाची मोठी केली तुला, आणि मी तुझ्याबद्दल कधी असं नाही करणार. अगं आई, मी लहानाची मोठी झाल्यापासून मी वाईफाट वागली नाही ग आई. अगं आई, तुझ्या शब्दाच्या पलीकडे पण गेले नाहीये. परंतु मला विचार करा, फक्त आपली गरिबी असल्यामुळे ना ग आई. अगं आई, हे सगळं चुकीचं केलं. अरे भगवंता, काय आहे तुला वेळ आलेला आहे. अरे माझ्या मुली संतान होतं, त्या गावाला जाऊन राखून ह्याच्या पांडुरंगाची भक्ती केली, आणि ती भक्ती केल्याच्या नंतर मला पांडुरंगाने हे पांडुरंगा अरे त्या फळाचं हे फळ आलेलं आहे. हो बाबा, तुमच्या पण शब्दाच्या पलीकडे नाहीये. हो बाबा, अहो बाबा, मी शाळेत जात असताना माझी मान वर खाली करून चालत नाही. हो बाबा, बाबा मी फक्त तुमच्या गरिबीची बघते. हो बाबा, असं करू नका. हो बाबा, हा देह माझा नाती मिळून झाला तरी चालेल, परंतु माझा हा देह कोणाला देऊ नका. महाजना, तुला म्हणलं होतं, अरे हे गुलाबाचं फूल आहे, आणि हे गुलाबाचं फूल त्या राक्षसाच्या कोणतं पाप दिलं तरी माझ्या हातात. अरे लक्ष्मी, हे वाक्याला म्हणजे काय म्हणून, हा बाप आहे का हा कोण आहे? मुलीच्या लग्नाकरता कर्ज काढून तुम्ही किती काबाड कष्ट करता हो माझ्यासाठी. आपल्या या प्रपंचाला जर पैशाचं मोल नसेल, हो असं म्हणतात ना, गरजवंताला अक्कल नसतीये. परंतु आपल्या या बाबतीवर जीवनाचा काय होणार आहात आई? किती रे तुला बुद्धी. काय होईल लक्ष्मी, पण ऐका, तू वयात आलीस, आता तसा तुझा होता, जसं काचेचं भांडं, जर ती काच तडकली, जसं तुझं हृदय तडकलं, म्हणून तुझ्या लग्नाचा आम्ही विवाह करायचा बघत होतो. पण नाही लक्ष्मी, तू एक काम कर, तू आहे ना आम्हाला 2-2 घोट विष पाज आई बाबा, आणि आम्हाला मुक्त कर हा जीवनाला, म्हणजे तू तुझ्या जीवाला मोकळी. आई बाबा, असं आई बाबा, आई बाबा, अहो बाबा, मी तुमच्या पायात बसले बाबा. लक्ष्मी, हा दुर्दैवी बाप आहे, हा दुर्दैवी बाप आहे. या बापाला सुट्टी देऊ नको, टाका आणि इंद्रायणीमध्ये जा. नाही नाही बाबा, हो बाबा, जाऊ नका. हो बाबा, आजपर्यंत मी लहानाची मोठी झाली आहोत, मी तुमच्या शब्दाच्या पलीकडे नाहीये बाबा. बाबा, तुम्ही घाबरू नका बाबा. तुमची जी आत्ता आहात ना, ती आठ मी मान्य करायला तयार आहे का बाबा? काय आई, मी पण आठ मान्य करायला तयार आहे का आई? करा आई, परंतु मला सोडून जाऊ नका हो आई. काय सोडून? आई, आई विना माया या जगात नाहीये. आई विना माया जगात नाहीये. खरं, माझी लेक माझ्यासारखीच कुणाची. माझ्या महिला अभिनंदन. आई म्हणजे मायेचा सागर असतो. आई जपली, बाप जपला तर सगळं जग जपतात. म्हणून म्हणतात, आई विना
माया या जगात नाहीये, आई विना मायेचा सागर नाहीये. आई माझी माईचा सागर, तुला पिले जीवनात. आई माझी माईचा सागर, तुला पिले जीवनात. आता ताळत त्या मुलात, रखरख त्या रानात, हल्लीस माझ्यासाठी तू कष्टात. कधी मिळेल मुठभर घास, कधी मिळेल तुला सोपारे. आई मुला माती तुझं, आई चालताना पाहास. आई माझी माईचा सागर, तुला दिले जीवनाकार. गती